अध्यक्ष महोदय, कृषी विभाग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागाच्या पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे। कृषी विभागाच्या अनुषंगाने यापूर्वी जी चर्चा झाली, कृषी मंत्री महोदयांनी अतिशय पॅशनेटली त्यांचं उत्तर दिलं, परंतु बर्ने मामाने उत्तर देत असताना कर्जमाफीचा जो काही मुद्दा आहे तो कटाक्षाने टाळलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यावरती निर्णय घेतील असं करून बाकीचे उत्तर त्यांनी अतिशय जोरात दिली। अतिशय चांगलं भाषण होतं, माझं लक्ष होतं। परंतु अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या अनुषंगाने इथल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सर्व सदस्यांची मागणी आपण जरा ध्यानाने जर ऐकली तर सगळ्यांचं एकच मत आहे की जशी 2019 मध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 2 लाखाचं सरसकट कर्ज माफ केलं होतं, तशाच प्रकारची कर्जमुक्ती जी आहे, कर्जमाफी नसून ती कर्जमुक्ती यावेळेस सुद्धा या सगळ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सदस्यांची आहे। आणि म्हणून याच्यामध्ये ज्या काही अटी शर्ती ज्या घातलेल्या आहेत त्या अटी शर्ती सरसकटपणे काढून टाकण्यात याव्यात आणि विना अट विना शर्त 100% कर्जमुक्ती करण्याचं धोरण आहे ते राबवण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा विषय कृषी विभागाचाच आहे, शेतीशी संबंधित आहे, शेतकऱ्याशी संबंधितच आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मागील वर्षभरामध्ये विदर्भामध्ये 973 इतक्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि एकूण आत्महत्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या या 2706 इतक्या आत्महत्या झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, सरकार जर इतकं प्रोएक्टिव्ह आहे, काम करत आहे, सगळेजण समाधानी आहेत, तर मग आत्महत्या का यामध्ये कमी होत नाहीत? आत्महत्याचं प्रमाण का थांबलेलं नाही? आत्महत्या वाढतात का? दररोज या ठिकाणी 3 आत्महत्या होताना आपल्याला दिसत आहेत। याचा जर आपण विचार केला तर शेतीशी संबंधित, शेतकऱ्याशी संबंधित, कृषी मालाशी संबंधित ज्या आपल्या योजना आहेत त्या योजनांमध्ये आणि लाभामध्ये कुठेतरी मिसिंग लिंक आहे, याचा आपण विचार करत नाही। अध्यक्ष महोदय, जे काही आपण विशेषतः कृषी विभागाच्या संदर्भामध्ये चर्चा आपण करत आहोत, पीक विमाच्या बाबतीमध्ये जी काही प्रधानमंत्री फसल विमा योजना होती मागच्या 2024 पर्यंतची, त्यामध्ये आताच एक सन्माननीय सदस्यांनी सांगितलेले की जी पूर्वीचं जे ॲड ऑन ज्या होत्या फसल योजनामध्ये, पंतप्रधान फसल विमा योजनामध्ये, त्याच्यामध्ये जर समजा पीक पेरणी झाली नाही तर 25% त्याला लाभ मिळत होता। जर का पीक शेतामध्ये उभं असेल आणि जर त्याच्यामध्ये जर नुकसान झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा 25% इतका लाभ आहे शेतकऱ्याला मिळत होता। पीक कापणी झाली आहे, आपल्या शेतामध्ये पीक आहे आणि तिथं जर का अतिवृष्टी किंवा कसलं नुकसान झालं, जळीत झालं तर त्याचे सुद्धा नुकसान भरपाई त्याला मिळायची। आणि म्हणून एकटा उदाहरणच द्यायचं झालं बर्ने मामा, तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या 23-24 ची जी काही पीक विमा योजनाचा जो निधी होता तो सुमारे 500 कोटी इतका शेतकऱ्याला मिळालेला आहे आणि 24-25 चा जो पीक विमा आहे तो फक्त 5 कोटी इतका डिफरन्स पडलेला आहे। म्हणजे आपल्या धोरण जो लकवा आहे, खरं म्हणजे आपण शेतकऱ्याचे कैवारी, शेतकऱ्याचे मसिया सांगतो आणि जे काही त्यांच्यासाठी ज्या योजना लावतो, ज्या काही लागू करतो, ह्या अशा डिफरन्स देणार आहेत। आणि म्हणून ज्या काही ॲड ऑनच्या ज्या काही कव्हर्स असलेल्या पूर्वीप्रमाणेच प्रधानमंत्री पीक विमा योजना पुन्हा लागू कराव्यात आणि आमच्या आता जो काही निधी आहे 25चा 5,64,93,000 इतका जो निधी आहे तो अद्याप दिलेला नाही। तो पीक विमा जो काही शासना जो अत्यल्प आकडा आहे तो सुद्धा दिलेला नाही आणि म्हणून हा जो काही पीक विमा आहे ताबडतोब देण्यात यावा। अध्यक्ष महोदय, एक महत्वाची चर्चा या ठिकाणी होत आहे। पंकजाताई इथं पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री म्हणून उपस्थित आहे। पंकजाताई, मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। पंकजाताई, जरा इकडे लक्ष द्या। पंकजाताई, विशेष लक्ष द्या, कृपया माझ्याकडे लक्ष द्या, कारण मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही मला उत्तर आश्वासनं दिली होती। मी वारंवार सांगतोय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर रोखायच्या असतील, शेतकऱ्यांना शाश्वत असा काही आपण जो काही शब्द प्रयोग हे शासन करतंय, माननीय मुख्यमंत्री महोदय करतात, उपमुख्यमंत्री करतात, कृषी मंत्री महोदय करतात, मला जरा समजावून सांगा शाश्वतचा अर्थ काय आहे।
शाश्वत योजना देणे म्हणजे शेतकऱ्याला पूरक योजना, पूरक लाभ होईल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना. त्याला कन्क्लूड करा. अहो अध्यक्ष महोदय, आता मला एवढं तर बोलू द्या. कन्क्लूड करा. आता सगळ्या बोलतोय, बोलणार आहे. लगेच बेल मारली तुम्ही. अध्यक्ष महोदय, पंकजाताई, शाश्वत शेतकऱ्याला जर आपल्याला शाश्वत उत्पन्न द्यायचं असेल तर त्याचा साधा साधा सरळ असा अर्थ आहे की त्याच्या हाताला दुय्यम उत्पन्न देणे. जर शेतकरी जर शेतामध्ये मातीमध्ये मुतामध्ये हात घालून काढण्याची त्याला सवय, शेतामध्ये काम करतोय, तर त्याला पूरक उत्पन्न देणारं जर कुठलं हे असेल तर तो आहे दुग्ध व्यवसाय. मी नेहमी सांगतो, पश्चिम महाराष्ट्र सदन आहे याचं कारण तिकडे ऊस किंवा ऊसाचं प्रोडक्शन नाही, तर त्या ठिकाणी बहरलेला दुग्ध व्यवसाय. आणि म्हणून मराठवाडा आणि विदर्भासाठी आपण जे एनडीडीबीच्या संदर्भात करार केला होता त्याला 2013 मध्ये करार केलाय. आता त्याला जवळजवळ 13 वर्ष झालेले आहेत अध्यक्ष महोदय. त्या कराराच्या अनुषंगानं मदर डेअरी आणि आता त्यानंतर जी काही वराड ही जी कंपनी काम करते त्याचा जो स्पीड आहे तो अतिशय कमी आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, बुलढाणा जिल्ह्याचं एकूण दूध उत्पन्न किती आहे अध्यक्ष महोदय? फक्त 30,000 रुपये, 30,000 लिटर. वाशिमचं 30,000, वाशिमचं 40,000, यवतमाळचं 40,000, अकोल्याचं 40,000. मला सांगा, 40,000 एका जिल्ह्याचं जर दुधाचं उत्पन्न असेल तर किती जनावर दिले, किती दूध उत्पन्न झालं? आणि याच्यातून मला सांगा, तुम्ही शेतकऱ्यांचं आत्महत्या कशा रोखणार आहे? आणि मी पुन्हा सांगतो, 100% सांगतो, अनुभवानं सांगतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर रोखायच्या असतील तर त्याला पूरक उत्पन्न फक्त दुग्धजन्य व्यवसाय आहे. गायी देणे, दुधाचं उत्पन्न वाढवल्याशिवाय विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होणार नाही. दूध उत्पादनाबरोबरच शेळीच्या संदर्भात आपल्या पुरवणी मागण्यामध्ये मागणी झाली, शेळी पालनासाठी, कुक्कुट पालनासाठी. याच्यावरती आपण फक्त काही निधी देतो, तोकडा देतो, त्याच्यावर जाणीवपूर्वक आपण काम करत नाही. आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये मुद्दा घ्या. अध्यक्ष 2 मिनिटात फिनिश करतो म्हणजे मला 2 मिनिटं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हा जो व्हीएमडीडीपी जो प्रोग्राम आहे पंकजाताई, त्याच्यामध्ये आपण जवळपास 150 कोटीचा निधी दिलेला आहे. झाला का खर्च? तोही खर्च झालेला नाही. आपले जे काही शिवकुमार पाटील आहेत, जे काही वराडमध्ये काम करतायत, स्पीड कमी आहे. आणि म्हणून माझी वारंवार आपल्याला विनंती मागच्या वेळेस होती की हा स्पीड वाढवा. हा जर स्पीड वाढला नाही तर तुम्ही करत असलेल्या प्रयत्नाला काही अर्थ नाही. ही जी मंडळी, अधिकारी मंडळी, कंपन्या वगैरे काम करतायत, त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही. आणि म्हणून आमच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष द्या. अध्यक्ष महोदय, एकच मुद्दा फक्त, माझ्या मतदारसंघामध्ये जे काही 30 खाटाचा जो काही ग्रामीण रुग्णालय आहे त्याला 100 खाटाचं श्रेणीवर्धन करण्याची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की त्याचं श्रेणीवर्धन लवकरात लवकर करून देण्यात यावं. त्याचबरोबर ट्रॉमा केअर सेंटर सुद्धा आहे, तिथे स्टाफ मंजुरी झालेली आहे, म्हणजे आकृतीबंध. त्या ठिकाणी ते जे कर्मचारी भरण्यात यावेत. डोणगावला ग्रामीण रुग्णालयाची मागणी ती मंजूर करावी. सोनाटीला PSCची मागणी आहे, ती सुद्धा मंजूर करावी. खरं म्हणजे बोलण्यासारखं बरेच मुद्दे आहेत, परंतु वेळ अपुरा असल्यामुळे माझ्या शब्दांना विराम देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य